प्रभाग समित्या, वॉर्ड कमिटीज. संवैधानिक तरतूद. कलम. भारतीय संविधानातील कलम 243 मध्ये प्रभाग समित्यांची तरतूद आहे. घटनादुरुस्ती. 74वी घटनादुरुस्ती. नागरी स्थानिक स्वराज्य संस्था या तरतुदीशी संबंधित आहे. बंधनकारक. 3 लाख किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नगरपालिका क्षेत्रात, मुख्यतः महानगरपालिकांमध्ये, प्रभाग समित्यांची स्थापना करणे बंधनकारक आहे. उद्देश. प्रशासनाचे विकेंद्रीकरण करणे आणि स्थानिक पातळीवर नागरिकांचा सहभाग वाढवणे हा प्रभाग समित्या स्थापन करण्यामागील मुख्य उद्देश आहे. रचना. महाराष्ट्र संदर्भ. प्रभाग समितीची नेमकी रचना आणि तिचे कार्यक्षेत्र. 2 किंवा अधिक वार्डांसाठी एक समिती निश्चित करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला आहे. महाराष्ट्रातील संबंधित अधिनियमांनुसार प्रभाग समितीची सर्वसाधारण रचना खालीलप्रमाणे असते. सदस्य. प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणारे निवडून आलेले नगरसेवक. प्रभाग अधिकारी. प्रभाग समितीच्या प्रादेशिक क्षेत्राचा प्रभारी असलेला प्रशासन अधिकारी. उदा. मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड ऑफिसर. नामनिर्देशित सदस्य. लोककल्याणकारी उपक्रमांमध्ये कार्यरत असलेल्या मान्यताप्राप्त अशासकीय संस्था, NGOs किंवा समुदाय आधारित संस्थांमधून CBOs. नामनिर्देशित केलेले सदस्य. संख्या राज्य कायद्यानुसार निश्चित होते. मुंबईसाठी 3 पेक्षा जास्त नसावेत. कार्यकाळ. प्रभाग समितीचा कार्यकाळ संबंधित महानगरपालिकेच्या किंवा नगरपालिकेच्या कार्यकाळापर्यंत, सामान्यतः 5 वर्षांपर्यंत असतो. प्रमुख अध्यक्ष. प्रभाग समितीचे सदस्य आपल्यामधून अध्यक्षाची निवड करतात. कार्ये. प्रभाग समित्या स्थानिक पातळीवरील अनेक कार्ये करतात, ज्यामुळे महानगरपालिकेच्या कामाचा ताण हलका होतो. उदा. विकास व देखरेख. रस्त्यांची दुरुस्ती, गटारांची देखभाल, उद्याने, गार्डन्स आणि फुटपाथ्स विकास व देखरेख यांसारख्या स्थानिक स्तरावरील विकास कामांचे प्रस्ताव तयार करणे आणि त्यांची अंमलबजावणी करणे. पाणी पुरवठा व स्वच्छता. पाणी पुरवठा आणि आरोग्य व स्वच्छता सेवांवर देखरेख ठेवणे. आर्थिक शिफारसी. स्थानिक खर्चासाठीच्या अर्थसंकल्पीय शिफारसी महानगरपालिकेकडे सादर करणे. नागरिक सहभाग. स्थानिक समस्यांवर चर्चा करणे आणि नागरिकांच्या सूचना, तक्रारी प्रशासनापर्यंत पोहोचवणे. MPSCसाठी महत्त्वाचे मुद्दे. 74वी घटनादुरुस्ती आणि संबंधित कलमे. 243 व्यवस्थित अभ्यासा. महाराष्ट्रातील महानगरपालिका अधिनियमांनुसार. उदा. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 आणि महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम. प्रभाग समितीच्या रचनेतील आणि कार्यांमधील विशेष तरतुदी लक्षात घ्या. राज्य निवडणूक आयोग, राज्य वित्त आयोग आणि जिल्हा नियोजन समिती DPC यांसारख्या 74व्या घटनादुरुस्तीशी संबंधित इतर संस्थांचाही अभ्यास करा.